कारण ते स्वतः कवी होते, त्यांच्या कविता आजही लोक अभ्यास करतात, इतक्या खोलवर त्या कवितांमधनं विचार मांडायचे। आणि राजकारणी म्हणून त्यांच्यासारखा लोहपुरुष या भारताने अजून पाहिला नाही। जेव्हा आपल्या भारत देशामध्ये ते पंतप्रधान झाले तर पहिले 13 दिवसांसाठी झाले, नंतर 13 महिन्यांसाठी झाले आणि नंतर पूर्ण काल 5 वर्षांचा त्यांनी पार पाडला। आणि या 5 वर्षात आपण सगळ्यांनी पाहिलं की अटलजी पंतप्रधान म्हणून त्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला। म्हणजे शेतकऱ्यांच्या काळजीपासून तर या देशाच्या काळजीपर्यंत त्यांना त्यांच्या मनात पूर्ण काळजी होती। आणि जेव्हा ते पंतप्रधान झाले आपण पाहिलं असेल की पंतप्रधान ग्राम सडक योजना प्रत्येक गावाला या समाजाशी या मुख्य प्रवाहाशी जोडलं पाहिजे ही महत्त्वाकांक्षी योजना कोणी आणणारा पंतप्रधान असेल तर ते अटलजी होते। प्रत्येक ग्रामीण भागाला खेळत त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं। पंतप्रधान ग्राम सडकच्या माध्यमातून या देशातील लाखो करोडो जे गावं असतील ते मुख्य प्रवाहात आले। त्यांनी कृषी या म्हणजे शेती या विषयात खूप बदल देशाच्या राजकारणात घडवून आणले। नाही तर याच्यापूर्वी जे काँग्रेसचं सरकार होतं किंवा शरद पवार होते ते फक्त दलालांच्या हाती हे कृषी विभाग विकून टाकायचे, पण खरे अटलजी असे होते की त्यांनी हा विभाग त्यांच्या हातातून मोकळा केला। सोबतच आपण पाहिलं असेल की आपल्या देशावर सगळ्या जगाचं जेव्हा प्रेशर होतं तेव्हा अणु चाचणी घेणारा कोणी पंतप्रधान असेल तर ते म्हणजे अटलजी होते। त्यांनी या जगाचा विरोध झुगारला नाही आणि अणु चाचणी केली। आज आपण नेहमी ऐकतो की ब्रह्मोस 3, अग्नी 3 या मोठ्या मोठ्या मिसाईल यांचं 3ऱ्या 4थ्या वर्षांच्या चाचण्या आज चालू आहेत, पण तेव्हा हे मिसाईल आणणारे त्यांची पहिली चाचणी घडवणारे खरे पंतप्रधान जे होते ते अटलजी होते। आणि भाषण त्यांचं भाषण कला म्हणजे हे तर एक ज्यांनी ऐकलं त्यांचं जीवनाचं म्हणजे फलित झालं असं म्हटलं पाहिजे। कारण अटलजींचं भाषण जेव्हा ते सभेला यायचे तर लोक वेटिंगमध्ये असायचे की अटलजी कधी येतात। ते 4 तास शेवटी 5 तास उशीर आहे, पण त्यांचं भाषण ऐकल्याशिवाय कोणी उठत नव्हतं। त्यांच्या भाषणामध्ये व्यंग्य होतं, त्यांच्या भाषणामध्ये गंभीर विचारही ते मांडायचे आणि एक वास्तविकतेचं दर्शन समाजाला घडवून द्यायचे। असे अटलजी आपण सगळेजण भाग्यवान आहे की आपले नेते होते, भारतीय जनता पार्टीचे नेते होते। आणि आज राम मंदिराचा मुद्दा असेल, आपण आपल्या डोळ्यासमोर पाहतो की 370 ही कलम हटली, राम मंदिर आज पूर्ण होते। 22 जानेवारीला राम मंदिरामध्ये रामलला विराजमान होणार आहे। आता एकच राहिला की समान नागरी हक्क काय, त्या अशा ज्या काही विचारांनी प्रेरित होऊन आपला पक्ष निर्माण झाला हे सगळे गोष्टी हे अटलजींसारख्या नेत्यांनी आज इथपर्यंत आणल्या। आणि म्हणून आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्या डोळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत हे सगळे निर्णय आज लागतात आहे, पार पडतात। कारण मध्यंतरीच्या काळात जेव्हा सुषमा स्वराज वारल्या, अरुण जेटली वारले तर त्यांचे अक्षरशः शब्द होते की आम्ही आता गेलो तरी चालेल पण आमच्या डोळ्यासमोर 370 हटली, राम मंदिराचा मुद्दा निकाली लागला, आता समान नागरी हक्क कायदा राहिला तरी चालेल पण ह्या 2 गोष्टी आमच्या समोर झाल्या, आम्ही भाग्यवान आहे। आज आम्ही आपल्या सगळ्यांना सोडून गेलो तरी चालेल। म्हणजे या लोकांचं जीवन या गोष्टींसाठी किती समर्पित होतं की आमच्या डोळ्यासमोर हे 2 गोष्टी झाल्या, आता आम्ही गेलो तरी चालेल। इतके समर्पित कार्यकर्ते घडवणारे अटलजी आज आपल्यात नाहीत, पण अजूनही ते आज आपल्याला प्रेरणा देतात। आपल्यालाही कधी प्रेरणा पाहिजे असल्या तर त्यांच्या कविता आपण वाचल्या पाहिजे, त्या कवितांमधून सुद्धा आपल्याला खूप प्रेरणा मिळतात। म्हणून आपण जेव्हा जेव्हा आपल्याला गरज असेल खरंच अटलजींच्या कविता वाचल्या पाहिजे। यूट्यूबवर त्यांचे भाषण आहे। खरं तर मी लहान होतो जेव्हा अटलजींनी 13 महिन्यांच्या सरकारचा राजीनामा दिला होता त्यावेळेस गॅलरीत मी होतो। मी मला भाग्यवान समजतो की लहान असून मी ते भाषण ऐकलं होतं। आणि जेव्हा गॅलरीतून मी खाली आलो होतो तर अटलजी, नरसिंहराव आणि या सगळ्यांना असं इतक्या जवळून पाहण्याचा भाग्य मला त्या काळात मिळालेलं आहे। आणि आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी मी पुन्हा एकदा त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद।